रघुवीर समर्थ चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ ब्रह्मा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम श्रीराम जय. आज निज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस. 353 वर्षापूर्वी सन 1674 त्यांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. त्याबद्दलच्या अनेक कथा, अनेक प्रसंगाचं वर्णन आपण अनेक पुस्तकांमधनं वाचतो. लहान मुलांच्या समोर एक आदर्श राजा म्हणून जसं आपण राजा रामचंद्रांच्याकडे पाहतो, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. प्रत्यक्ष शिवाचे अवतार असणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जे एवढी मोठी जबाबदारी स्वीकारतात त्यांच्या ठिकाणी सहन करण्याची शक्तीसुद्धा तेवढीच असते. आणि देशाचा अभिमान तर तो असतोच असतो. देशाचा अभिमान असणं हे आजच्या तरुणांसाठी फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की परदेशामध्ये जावं, तिथून पैसे मिळावे आणि सुखासमाधानाने राहावं आणि 5-10 वर्ष त्या सुखाची सवय झाली की मग भारतामध्ये येण्यात काय अर्थ आहे, इथे नोकऱ्याच नाही असं म्हणत तिकडेच आनंदात राहावं. आणि असं होत असताना एखाद्या वेळेस त्या सरकारचा एखादा आदेश आला की मग मात्र धावत पळत या ठिकाणी येतात. ही शोकांतिका आहे. आपला देश जो आहे तो कसा आहे, तो किती महत्त्वाचा आहे. स्वर्गादपि सुंदरम, स्वर्गापेक्षा सुंदर आहे असं रामाने लक्ष्मणानं सांगितलं आहे. सुवर्णलंका, लंका ही सुवर्णाची आहे ते जरी असलं तरी आपला देश, भारत देश हा जो आहे, हिंदुस्थान जो आहे, तोच तेवढा संपन्न असा देश आहे. अध्यात्म असो, कुठलीही प्रगती असो, अगदी विज्ञानाची प्रगती असो, आपल्या अनेक ऋषी मुनींनी जे शोध पूर्वी काहीही उपकरणं नसताना जे लावले, तेच शोध आज आता परदेशातील वैज्ञानिक लावत आहेत. आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे नाही, आपली हीच परंपरा आहे. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आणि त्यामुळे स्वधर्म काय आहे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकायला पाहिजे. समर्थांचा अनुग्रह, शिवाजी महाराजांचा अनुग्रह, समर्थाने कसा अनुग्रह दिला शिवाजी महाराजांना, ही कथा चाफळच्या खोऱ्यामध्ये गेल्यानंतर मे महिन्यातल्या शिबिरामध्ये खूप चांगल्या रीतीने सांगतात. त्या ठिकाणी ते स्मारकसुद्धा तयार झालेले आहे. जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ नव्हतेच असे म्हणतात, त्यांनीच त्या स्मारकाचं उद्घाटन केलेलं आहे. हे सगळं लक्षात घेतल्यावर की आपण पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी, ही समर्थांची ओळी त्या ठिकाणी लक्षात येते. आज या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पूर्ण कर्तृत्वाला नमस्कार करून आपण आपल्या मूळ विषयाला आज सुरू करूया. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की
तिसरा प्रश्नोपनिषदामधला तिसऱ्या शिष्याने विचारलेला प्रश्न आहे, त्याचा आपण विचार करत होतो. काल विशेष म्हणजे या ठिकाणी जे उत्तरं दिलेली आहेत आणि त्या उत्तरामध्ये जे जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये या पाचही प्राणांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. त्यांचं महत्त्व वर्णित केलेलं आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. काल आपण जिथे थांबलो तो भाग होता तेजो हवा उदानस तस्मात उपशांत तेजाः पुनर्भवम इंद्रियेर मनसी संपद्यमानैहि. सूर्य आणि अग्नी, सूर्य असेल किंवा अग्नी असेल, दिवसाच्या सूर्या आणि रात्रीच्या वेळेस अग्नीचं साह्य जसं महत्त्वाचं असतं तसं. आता अग्नीचं साह्य म्हटलं तर अग्नी प्रत्यक्षात पेटवला पाहिजे असं नाही, पण आपण अंधार पडला की जसे लाईट लावतो ते सुद्धा अग्नीचं रूप आहे, अग्नीचंच रूप आहे. पूर्वकाळामध्ये ते नव्हतं, पण आता विज्ञानाच्या प्रगतीमध्ये ते रूप आपल्याला वेगळ्या स्वरूपामध्ये दिसायला लागलं. खूप थंडी पडली की मग हीटर आहे, खूप ऊन आलं की मग ते फ्रीज आहे, कूलर आहे, हे सगळं आहे, AC आहे. या सगळ्या गोष्टी त्या विज्ञानावर आधारित असल्या तरी मुळामध्ये त्या सूर्याच्याच अधिष्ठानामध्ये निर्माण झालेलं आहे. आता या सूर्याचं महत्त्व काल आपण या 9व्या मंत्रामध्ये पाहिलं होतं की हा सूर्य जसा बाह्य आहे तो अग्नी आणि उष्णत्व हे निर्माण करतो, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नितत्व हे जागृत ठेवणं हे त्या सूर्याचं काम आहे. आणि ते उदान हा जो वायू आहे, कंठी उदान, मुखी नासिकी असे जे प्राण हे समर्थांच्या उईमध्ये आहे. तर आपल्या अंगामध्ये प्रत्यंगामध्ये एक ठराविक तापमान हे तसंच ते राहायला पाहिजे, ते स्थिर राहायला पाहिजे. यासाठी आपण या देवतेची आपण आराधना करतो. सूर्याचे जे सूर्यनमस्कार आहे हे सगळं आहे, त्याचा सगळा उपयोग आपल्या शरीराच्या त्या बॅलन्सवर होतो. आता जेव्हा ते बॅलन्स बिघडतं तेव्हा मग शरीर थंड पडायला लागतं, मग लगेच डॉक्टरकडे पळायला लागतं. खूप ऊन आलं, तापमान वाढलं, ताप आला तरी डॉक्टरकडे जावं लागतं. म्हणजे या शरीरातलं सगळं संतुलन जेव्हा बिघडतं तेव्हा मग आपल्याला त्या धन्वंतरीची, त्या डॉक्टरांचे सहाय्य आपल्याला घ्यावं लागतं. तसंच या जगामध्ये सुद्धा जे पंचमहाभूताचं संतुलन आहे ते बिघडल्यानंतर आपल्याला मग आठवण होती त्या परमेश्वराची. त्यापेक्षा त्या परमेश्वराची सतत आठवण ठेवून आपला जीवन निर्वाह करणं हे सगळ्या उपनिषदांचं सार आहे. आता या ठिकाणी जे जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं पिप्पलाद मुनी देत आहेत. आता आपण येत आहोत तो 10व्या प्रश्नाकडे. यच्चित्तस तेनैष प्राणम आयाती प्राणस्तेजसा युक्त सहात्मना यथा संकल्पितम लोकम नयती. म्हणजे आता या ठिकाणी काल आपण पाहिलं थोडक्यामध्ये, याचा अर्थ पण पाहिला की मरताना जसा संकल्प जे मनामध्ये असेल त्याप्रमाणे पुढची योनी प्राप्त होते. आता जो प्राण आहे त्यामध्ये सगळी इंद्रिय आणि मन हे सगळं एकत्र होतं, त्यामध्ये विलीन होतं आणि मग तोच प्राण उदान वायूच्या द्वारे पुढच्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. असा भाग आपण काल पाहिला. आता याचं एक चांगलं उदाहरण असं आहे की शंकराचार्य, आदी शंकराचार्यांच्या काळामध्ये त्यांचा वादविवाद जो आहे तो मंडन मिश्रा यांच्याशी झाला. मंडन मिश्रा आणि त्यांची पत्नी, तिचं नाव आहे भारती किंवा सरस्वती, असे दोन्ही नावं ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. त्यांची पत्नी बरोबर बसलेली आहे. मंडन मिश्रा वादविवाद करत आहेत, समोर शंकराचार्य आहेत. अनेक विषय त्यामध्ये निर्माण झाले आणि हळूहळू त्यांना असं दिसलं की शंकराचार्य या वादविवादामध्ये जिंकत आहेत. आपले पतिदेव मंडन मिश्रा यांचे हार होत आहे. ते त्या ठिकाणी युक्त्या प्रयुक्त्या करून नाना ग्रंथांचे संदर्भ देण्यामध्ये थोडे कमी पडत आहेत. त्यावेळेस या भारतीने, या सरस्वती मातेने मध्ये प्रवेश केला आणि ती असं म्हणते, मला आता 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे, असं ती आद्य शंकराचार्य म्हणते. आणि तिचा जो प्रश्न होता तो प्रश्न एका अर्थाने शंकराचार्यांना ज्याचा अनुभव नाही त्या विषयावर तिने प्रश्न विचारले. आपल्याला माहिती असेल, कामशास्त्रावर तिने प्रश्न विचारले. आता आदी शंकराचार्य हे जन्मापासून 8व्या-9व्या वर्षी ग्रहत्याग केलेले असल्यामुळे आणि संन्यास ग्रहण केलेले असल्यामुळे याबद्दलचा कुठलाही अनुभव त्यांच्या ठिकाणी नव्हता. त्यांनी मातेची क्षमा मागितली, त्या सरस्वती मातेची, भारती मातेची, आणि सांगितलं की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण मला तुम्ही 1 महिन्याची मुदत द्या. आणि त्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये त्यांनी स्वतःच्या योगबलाने
आपला प्राण जो आहे तो त्या ठिकाणून आपल्या शरीरातून काढला आणि तत्पूर्वी आपल्या शिष्यांना सांगितलं की 1 महिन्याभर माझ्या शरीराचं रक्षण करा. म्हणजे मी गेलो असं वाटून घेऊ नका, पण माझ्या शरीराचं रक्षण करा एवढंच त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्या दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश केला. एका मृत झालेल्या अमरू नावाच्या राजाच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता तो राजा आहे आणि योगमायेचा जो आश्रय आहे त्यांनी तो प्रवेश केला आणि त्या राजाच्या शरीरात प्रवेश करून त्या राजाची पत्नी होती त्यांच्याकडून हा सगळा अनुभव घेतला आणि बरोबर 1 महिन्यानंतर पुन्हा ते येऊन या शारदा मातेला, सरस्वती मातेला किंवा भारतीला ते भेटले आणि ती तोपर्यंत त्यांची वाट पाहत होती आणि त्यांनी हे सगळा प्रवेश कसा होतो हे सांगितलं. आता आजचा जो प्रश्न होता आपल्याला तो असा आहे की एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरामध्ये किंवा दुसऱ्या लोकामध्ये हा प्राण कसा प्रवेश करतो, याच्यासाठी हे मुद्दाम उदाहरण या ठिकाणी मी सांगितलं. आता या ठिकाणी जो प्रश्न येतो, प्राणविषयक ज्ञान म्हणजे या प्राणाबद्दलची सगळी माहिती या उपनिषदामधून आपल्याला जी आज होत आहे ती माहिती जर असेल तर त्याचं सांसारिक आणि पारलौकिक फळ काय आहे. म्हणजे आपण हे सगळं शिकलो, त्याचं सांसारिक आणि पारलौकिक फळ काय. आता याचा जर उदाहरण असेल तर य एवं विद्वान प्राणम वेद न हास्य प्रजा हीयते अमृतो भवती तदेश श्लोकः. यह विद्वान म्हणजे जो कोणी विद्वान असेल, एवं प्राणम अशा प्रकारे या प्राणाचं रहस्य, प्राणाचं महत्त्व जे या उपनिषदामध्ये सांगितलं आहे, प्रश्न उपनिषदामध्ये आणि इतरही अनेक ग्रंथामध्ये असेल, पण मुख्यत्वे करून या प्रश्न उपनिषदाचा जो मुख्य गाभा आहे तो हाच आहे की प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे पंचप्राण आहेत त्यांचं कार्य काय, ते या शरीरामध्ये कसे प्रवेश करतात, त्यांचं राहण्याचं किंवा निवासस्थान शरीरामध्ये कुठे कोणतं आहे, त्यांचं कार्य काय आणि हे शरीरातून निघून गेल्यानंतर मग ते दुसऱ्या ठिकाणी कसा प्रवेश करतात, हा मुख्य विषय या उपनिषदाचा आहे. आणि म्हणून याला जो जाणतो, या प्राणाचं महत्त्व जो जाणतो, या ठिकाणी आला शब्द वेद. विद्वान प्राणम वेद न अस्य, अस्य म्हणजे त्यांची परंपरा, संतान परंपरा, त्याची जी प्रजा आहे, न ही हीयते म्हणजे ती कदापि नष्ट होत नाही. म्हणजे या प्राणाबद्दलचा विचार संपूर्णपणे चांगल्या प्रकारे जो जाणतो त्याच्याबद्दल असं म्हणतात की त्याचा जो संसार आहे, त्याचा जो ऐहिक आहे, त्यामध्ये कधीही बाधा होत नाही. आता याचा अर्थ काय होतो की ज्या परंपरेमध्ये आपला जन्म झाला, जे आपले पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी जे अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाने जे वैभव ज्यांना प्राप्त झालं, आता हे वैभव लौकिकच असेल असं नाही, पण पारलौकिक वैभव जे प्राप्त झालं तेच वैभव आपल्या मुलांकडे ते देतात किंवा मुलांच्या हवाली करतात किंवा ते मुलांना ते जन्मजात प्राप्त होतं. वडील संध्येला बसले की मुलाला असं वाटतं की आपली पण संध्या झाली पाहिजे. मग ते आग्रह करतो, लहान मुलगा अगदी लहान, बोलता येत नाही, तो म्हणतो माझी मुंज करा. अरे मुंज काय असते तुला तरी काय माहिती, नाही मला तुमच्यासारखंच बसायचं आणि मला तुमच्यासारखेच मंत्र म्हणायचे, असा त्याचा आग्रह असतो. आता हा आग्रह तो त्याने या जन्मामध्ये मिळवलेला नसतो हे ज्ञान, पण त्याचं हे पूर्वजन्मीचं ज्ञान आहे. म्हणजे ते पूर्ण होण्यासाठी त्या घरामध्ये त्याने जन्म घेतला ज्या घरामध्ये वडील त्रिकाळ संध्या करतात. आता त्रिकाळ संध्या हा शब्दसुद्धा लोप होत चालला, इतका कलीचा प्रभाव आज सगळीकडे दिसत आहे. आता जो अशा प्रकारे वर्तन करतो, म्हणजे शास्त्राला अनुसरून जो असं वर्तन करतो, त्याच्याबद्दल सांगतात की त्याची संतान परंपरा कधीही नष्ट होत नाही. अगदी अखंडितपणे त्याचा जो संसार आहे, त्याची परंपरा जी आहे ती परंपरा चालू असते. आतापर्यंत अनेक रामदासी मठांमध्ये मी गेलो, दर्शन घेतलं, पारायण केले. त्यातला एक मठ मला तिसगावचा मठ दिसला. त्या तिसगावच्या मठामध्ये आज मठपती जे आहे ते प्रकाश बुवा रामदासी त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्या मठांमधला हा की VIP मठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. VIP म्हणजे रंगरंगोटीपासून प्रत्येक गोष्ट अगदी छानपैकी त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली आहे. नगर जिल्ह्यामधला हा मठ आहे. त्यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य जे मला सांगायचं, ही संतान परंपरा नष्ट होत नाही याबद्दल. अगदी तिसगावच्या मूळ पुरुष त्यांच्यापासून आजपर्यंत त्या घराण्यामध्ये असं कधीच झालं नाही की बा त्यांना फक्त मुलीच होत्या
आणि मग ही परंपरा नष्ट झाली. प्रत्येकाला मुलं आहेत आणि मोठा मुलगाच आहे. आणि जरी 2-3 मुलं असले तरी त्यांच्यामध्ये कधीही वाद झाला नाही. मोठा मुलगाच हा मठपती आहे. प्रकाशबुवा त्या ठिकाणी हे मठपती म्हणून आज ते कार्य करीत आहेत. म्हणजे ही परंपरा नष्ट होत नाही. याचं कारण काय, की जो या प्राणाचं महत्त्व जाणतो, जो या आध्यात्मिक परंपरेचं महत्त्व जाणतो, जो आपली पूर्वपरंपरा जी आहे ती पुढे टिकवतो आणि ती आपण टिकवली तर पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित होते. असं म्हणतात की 7व्या पिढीपर्यंत हे पुण्य जे आहे ते पुढे पुढे जात राहतं. पण 7व्या पिढीतल्या माणसाने किंवा 5व्या पिढीतल्या माणसाने जर काहीच नाही केलं तर मग हळूहळू ते पुण्य ते क्षय होतं. पुढील पिढीला त्याचा उपयोग होत नाही, त्यांना ते प्राप्त होत नाही. आणि म्हणून हे आध्यात्मिक रहस्य जो जाणतो त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होतं. आणि मग आता ही जर सगळी उदाहरणं आपल्यासमोर असतील तर, आणि हे वाचलंच नाही तर मग काही प्रश्नच, मग आनंदाने खा प्या आणि मजा करा. एक दिवस आला त्या ठिकाणी निघून जा. हे आपलं साधारण सर्व बद्ध माणसाचं जीवन, बद्ध साधक सिद्ध ही जी अवस्था आहे त्याचा अवस्था मुमुक्षाच्या अवस्थेपासून साधक आणि सिद्ध अवस्था ज्या आहेत त्या यासाठी समर्थाने आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. मग असं जो करेल त्याचाच नरदेह सार्थक झाला. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल, एक क्षणभरही परमेश्वराच्या अस्तित्वाचा विसर पडू नये, परमेश्वराच्या नावाचा विसर पडू नये. आमच्याकडे देवघरामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या तिथून आणलेलं एक टेबल कॅलेंडर आहे. त्यामध्ये मायबाईचा फोटो आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की जिच्यामध्ये खरं समाधान असतं, नामामुळे खरं समाधान काय असतं ते त्याचा अनुभव या मायबाईला आलेला आहे. समाधानी वृत्ती कशी असते, नामाचा परिणाम त्या समाधानी वृत्तीवर आहे. मला आता काही लोक परमेश्वरा तुझ्या नावाशिवाय काहीच नाही. त्याच कॅलेंडरमध्ये पुढे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांच्याबद्दल लिहिलं आहे की जो असं म्हणतो की मला नामाशिवाय काहीच कळत नाही, त्यालाच सगळं कळलेलं आहे. असा जो नाम घेतो त्याचंच जीवन धन्य आहे. मग अशा प्रकारे ते सांगतात की खरं सार्थक जीवन जे आहे ते या प्राण आपल्यामध्ये असणारा संचार जो आहे तर प्राणाचा, त्याचं महत्त्व जे आहे ते ज्याने जाणलं त्याचाच जन्म सार्थक होतो. आणि नाही जाणलं मग तो मात्र पुन्हा या जन्ममरण संसारामध्ये त्याला पडावं लागतं, त्यातून तो मुक्त होत नाही आणि मग पुन्हा 84 लाख योनीचा प्रवास त्याला करावा लागतो. असा हा 11वा मंत्र या ठिकाणी 3ऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पिप्पलाद मुनीने सांगितलेलं आहे. आता याच 3ऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल जे काही 6 प्रश्न होते त्यामधला शेवटचं जे आहे ते सांगतात, उत्पत्तिम आयतिम स्थानम विभुत्वम चैव पंचधा अध्यात्मम चैव प्राणस्य विज्ञानायामृतम अश्नुते विज्ञानायामृतम अश्नुते इति. आता विज्ञानाय अमृतम अश्नुते विज्ञाय अमृतम अश्नुते ही गोष्ट 2-2दा लिहिली. सत्यम वच्मी ऋतम वच्मी म्हणजे मी खरं बोलत आहे, सत्य तेच बोलत आहे असं जेव्हा 2-2दा म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ त्यावर त्यांना विशेष भर द्यायचा आहे. आणि मग इथे काय म्हणतात, उत्पत्तिम आयतिम स्थानम, जो मनुष्य या प्राणाच्या उत्पत्तीचं स्थान काय, हा प्राण माझ्या शरीरामध्ये कुठून आला, हेच तर प्रश्न होते या ठिकाणी विचारलेले. आणि मग ते जो जाणतो त्याचा प्राण जो आहे त्याचं महत्त्व जाणल्यामुळे त्याचं शरीर जे आहे ते त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहतं आणि कुठलीही घटना कशीही आली तरी त्याचा तो चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. आणि मग आपल्या ठिकाणी हे बाहेरनं जे आहे, बाहेरची जी शक्ती आहे ती आणि आंतरिक या दोन्ही दृष्टीने तो संपन्न असा होतो. आता हा जो प्राण आहे तो आपण दिवसभरात नेहमीच घेत असतो, एकही क्षण त्याशिवाय जात नाही, पण त्याची जाणीव आपल्याला नसते. जे भरपूर मिळतं त्याची जाणीव नसते आणि जे मिळत नाही त्याबद्दलची हाव असते. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जेव्हा ICUमध्ये एखादा पेशंट असतो तेव्हा तो 10 कंपनीचा मालक असेल, पण डॉक्टर सांगतात यांना आता 2-2, 5-5 मिनिटांनी 2-2 चमचे पाणी पाजायला द्या. आता बिचारा एवढं सगळं धनदौलत कमावलेली असते
पण त्या मुलाने, त्या आपल्या नातेवाईकाने दिलेल्या 2-4 चमच्याच्या पाण्यासाठी तो उतावळा झालेला असतो. म्हणजे ही अवस्था काय येते, कशामुळे येते, हे नंतर समजतं त्या ठिकाणी गेल्यावर, पण आधीपासून त्याची तयारी आपण करत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. मरणाचं स्मरण अखंड असलं पाहिजे. जो श्वास मी आत घेतला आणि मग निश्वास सोडला, तर काय भरोसा की पुन्हा मी श्वास घेईल. हे जसं आहे तसं या परमेश्वरावर, त्याच्या अस्तित्वावर, त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या कृपेवर सुख, हे जर परमेश्वराची कृपा असेल तर त्याने दिलेलं दुःख हे सुद्धा परमेश्वराची कृपाच आहे. कुंती मातेने जे मागितलं, कुंती मातेने भगवंताची जे स्तुती केली आणि जे मागितलं की देवा मला फक्त दुःखच दे. जगात कोणी असं मागितलं नसेल, पण तिने ते मागितलं, कारण जेव्हा दुःख असतं तेव्हा तुझं स्मरण होतं आणि तुझं स्मरण हेच माझं आद्य कर्तव्य आहे. असं म्हणून अध्यात्मम चैव प्राणस्य, अध्यात्मम चैव प्राणस्य. या प्राणाचा उपयोग काय? अध्यात्म. अध्यात्मविद्या विद्यानाम. सगळ्या विद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती अध्यात्मविद्या आहे. आणि ती जर आपण आपलीशी केली, ती जर आपण जाणली, तर मग या ठिकाणी आपल्या नरदेहाचं सार्थक आहे. आणि म्हणून तो आनंदमय असा जो संयोग आहे, तो याचा अनुभव जीवात्मा किंवा आपण या शरीराच्या माध्यमातून घेतो. या शरीराचं यंत्र आणिक नाही. समर्थाने आपल्या दासबोधाचे जे 6 सूत्र आहे त्यामध्ये सांगितलं, शरीराचं एक यंत्र आणिक नाही. आणि देहे न परलोकीचे तारू. हा देह परलोकीचे तारू. परलोकी जाण्यासाठी तारू म्हणजे खोडी, जहाज, बोट म्हणून याचा उपयोग होतो. आणि देह जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताच्या नामाचं स्मरण हे अखंड केलं पाहिजे, असं पिपलाद मुनींनी या ठिकाणी आपल्या शिष्यांना सांगितलं. आता या ठिकाणी हा 3रा प्रश्न आहे, त्याचे उत्तरं झाली. यामध्ये 12 मंत्र आहेत, 12 श्लोक आहेत, मंत्रच आहेत हे. आणि त्या 12 प्रश्नामध्ये जेवढं प्रश्न विचारले त्या सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी दिलं आहे. आता या उपनिषदामध्ये महत्त्वाचं जे मला जाणवलं ते 6 जणांनी जे जे प्रश्न विचारले, प्रत्येकाने एक प्रश्न विचारला, ते 6 प्रश्न झाले. पण त्या एकेका प्रश्नामध्ये उपप्रश्न बरेच होते. आता प्रश्न आणि मग उपप्रश्न विचारणारा त्यांनी विचारलं म्हणून त्याच्याकडे त्यांनीच लक्ष द्यावं असं नसून, जसं आज आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, ज्यांनी विचारलं तेच त्याचं उत्तर पाहिलं आणि त्याचे जाणीव ठेवेल. इतरांना काय, तो पण आपण फिरून येऊ असं जे आहे तसं नाही. पण हे 6 जण ऋषितुल्य होते. अगदी अधिष्ठान त्यांचं हे भगवंताचं होतं, ते अनुष्ठान करत होते. आणि म्हणून प्रत्येकाच्या उत्तराकडे, गुरुजींनी दिलेल्या उत्तराकडे, त्यांच्या प्रश्नाकडे या सगळ्यांचं लक्ष होतं. आणि म्हणून पहिल्या मंत्रामध्ये जी अनुक्रम दिलेला आहे शिष्यांचा, तो बदलून दुसऱ्या मंत्रापासून त्या 6 पैकी एकाने प्रश्न विचारला आणि ती उत्तरं सगळ्यांनी ऐकली. आणि मग ती उत्तरं ऐकून ज्याच्या मनामध्ये शंका आली त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला. आता ज्याने दुसरा प्रश्न विचारला तो काही त्या लिस्टमध्ये 2 नंबरचा नव्हता. म्हणजे ज्याला जशी जाणीव, जशी तीव्रता त्या प्रश्नाबद्दलची होती तसे त्याने प्रश्न विचारले. आणि सुरुवातीलाच त्या गुरुजींनी सांगितलं, पिपलाद मुनींनी, माझ्याकडे तुम्ही 1 वर्ष राहा. आणि कसं राहा ते सगळं ते सांगितलं. 3 गोष्टी सांगितल्या. आणि तसं राहिल्यानंतर मग तुम्ही मला प्रश्न विचारा. आणि मग म्हणतात, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मला देता आली तर मी निश्चितच देईल, पण मी ते देईल उत्तरं. तरी पण सद्गुरू वचनावर विश्वास असल्यामुळे हे 6 जण त्यांच्या आश्रमामध्ये पूर्णपणे 1 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत, नियमांचं पालन करत राहिले. आता 4था प्रश्न या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत. आता या 6मध्ये एक आहे ते सौर्यायणी गार्ग्य. सौर्यायणी म्हणजे सूर्य, सूर्यापासून उत्पन्न झालेले सौर्य आणि सौर्यापासून झालेले गार्ग्य मुनी. त्या गार्ग्य मुनीने आता प्रश्न विचारला आहे. म्हणजे हा 4था प्रश्न सुरू होता, आता सुरू होत आहे. या प्रश्न उपनिषदामधले 3 प्रश्न आपण पाहिले. आता 4थ्या प्रश्नामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. या 4थ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, प्रश्न आणि उत्तरामध्ये एकूण 11 मंत्र आहेत. अथ हैनम सौर्यायणी गार्ग्य पपृच्छ भगवन् एतस्मिन् पुरुषे कानि स्वपति कानि कान्यस्मिन् जागृती कतर एष देवः स्वप्नानुपश्यन्ति कसेतत् सुखं भवति
कस्मिन् नु सर्वे संप्रतिष्ठिता भवन्ति इति. इति म्हणजे असा प्रश्न माझा विचारणं संपलं. इति अथपासून सुरुवात झाली आणि इतिपासून सगळे आपले ग्रंथ अथपासून सुरुवात होतात आणि इतिमध्ये समाप्त होतो. तसा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये अनेक प्रश्न विचारले, पण अथ म्हणजे आता त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोणी? गार्ग्य मुनी, सौर्यायणी गार्ग्य. आणि त्यांचे प्रश्न विचारून झाले तेव्हा त्यांनी मग शेवटी इति म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी 5 प्रश्न विचारले. हे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अथ त्यानंतर म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये उत्तर संपल्यानंतर अथ त्यानंतर ह एनम या प्रसिद्ध अशा पिपलाद मुनींना गार्ग्य जे आहेत, गर्ग गोत्रामध्ये उत्पन्न झालेले गार्ग्य, त्यांनी सौर्यायणी पपृच्छ, त्या गार्ग्य गोत्रामध्ये उत्पन्न झालेले सौर्यायणी जे आहेत त्यांनी आता प्रश्न विचारला. काय प्रश्न आहे? एतस्मिन् पुरुषे कानि स्वपंती. एतस्मिन् पुरुषे, पुरुषे म्हणजे मनुष्य शरीर. रोज आपण दिवसभर सगळं कार्य करतो, काम करतो, सगळं करतो, थकून जातो आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला झोप येते. आता प्रश्न विचारला एतस्मिन् पुरुषे. पुरुषे म्हणजे सप्तमी आहे, अधिकरण. की माणसाच्या शरीरामध्ये माणूस जेव्हा झोपतो तेव्हा कोण कोण झोपतं? आता प्रश्न पहा. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा कोण कोण झोपतं? याचा अर्थ आता मी झोपतो म्हणजे मीच झोपतो की नाही, पण त्यामध्ये अर्थ काय आहे की माणसाची सगळी इंद्रिय, त्या इंद्रियाच्या अधिष्ठाता देवता, त्याचं मन बुद्धी चित्त अहंकार, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे सगळं जे आहे त्यापैकी कोण कोण झोपतं असा प्रश्न आहे. खूप मूलभूत असा प्रश्न आहे. आपण झोपतो तेव्हा त्यामध्ये एवढा मोठा अर्थ असेल असं आपल्याला कधीच वाटत नाही. आणि त्यामुळे जितका आपण अभ्यास करू तितका आपण अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपण अंतर्मुख होत जातो. एतस्मिन् पुरुषे कानि स्वपंती. स्वपंती म्हणजे कोण कोण झोपतं. पुढचा प्रश्न आहे एतस्मिन् कानि जागृती. आता सगळेच झोपतात असं कधी होत नाही. आपण झोपल्यानंतर आतमध्ये असणारे आपले सगळे देवता आहेत त्यापैकी कोण जागं राहतं हा प्रश्न आहे, आणि कोण झोपतं, कोण कोण झोपतं असा प्रश्न या ठिकाणी आहे. आता एष कतरहा देवहा. आता जे जागे राहतात ते कोणते देवता आहेत आणि त्यापैकी कोणत्या देवता स्वप्नान पश्यती. मला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा मला जे काय दिसतं ते माझ्या शरीरात असणाऱ्या कोणत्या देवतेला ते स्वप्न दिसतं. स्वप्नान पश्यती. स्वप्नांना कोण पाहतं, कोणती देवता पाहते. एतत् सुखम. आता झोपल्यानंतर आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा मस्त म्हणतो खूप छान झोप झाली, काय मी झोपलो होतो पण मला झोपच नाही लागली. म्हणजे त्यातलं सुख जे आहे, त्यातलं दुःख जे आहे, तो अनुभव जो आहे तो अनुभव घेणारा कोण असतो? कारण मी झोपलेला असल्यामुळे जो झोपेमध्ये असतो त्याला बाकीचं काहीच भान राहत नाही. बाहेर किती पाऊस पडला हे झोपेतून उठून जेव्हा बाहेर पाहतो तेव्हा समजतं अरे एवढा मोठा पाऊस पडला पण मला काहीच ऐकू आलं नाही. म्हणजे ऐकण्याचं कर्णेंद्रिय जे आहे ते सुद्धा कामं करत नाही. आणि सावकाश निजेला. समर्थांचं एक ओवी आहे पहा, काय म्हणतात, ग्रही आग्ने लागला. घरामध्ये आग लागली आणि हा सावकाश झोपलेला आहे शांतपणे. म्हणजे आग लागली तरी याला समजत नाही. म्हणजे झोपल्यानंतर आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय त्यांचे काम करणंसुद्धा बंद करतात. आता इंद्रियांच्या अधिष्ठाता देवता असतात. आता त्या अधिष्ठाता देवता जाग्या राहतात तर झोपतात असा पुन्हा प्रश्न आहे. कस्य भवती. आणि मग त्यानं सुख जे आहे ते सुख कोणाला होतं असा पुन्हा प्रश्न विचारला. आणि सर्वे कस्मिन् नु संप्रतिष्ठिता भवन्ति इति. आणि यामधलं निश्चित रूपाने कोण स्थित राहतं, कोण स्थिर राहतं असा माझा प्रश्न आहे, असं सौर्यायणी गार्ग्य मुनी या ठिकाणी प्रश्न विचारतात. पहिल्या मंत्रामध्ये एवढा सगळा अर्थ दिलेला आहे. आता याचं उत्तर देतात. आता उत्तर देताना प्रश्न जसे विचारले त्याच सिक्वेन्समध्ये उत्तर असेल असं नाही, पण सद्गुरूंना ज्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा शिष्याला आहे असं वाटतं त्याचा अग्रक्रम सद्गुरू ठरवतात आणि सद्गुरूंनी ठरल्याप्रमाणे ते त्या प्रश्नांच्या उत्तरं द्यायला सुरुवात करतात. तस्मै ह होवाच यथा गार्ग्यः
मरीचयो अर्कस्यात् स्तं गच्छतः सर्वा एतस्मिन् तेजोमण्डल एकीभवन्ति ताः पुनः पुनरुदयतः प्रचरत्येवं ह वै तत्सर्वं परे देवे मनस्येकी भवति तेन तर्ह्येष पुरुषो न शृणोति न पश्यति न जिघ्रति न रसयते न स्पृशते नाभिवदते नादत्ते न आनंदयते न विसृजते नेयायते स्वपिति अचक्षति. मोठा मंत्र आहे हा. जवळपास 3-5-6 ओळीचा मंत्र आहे. दुसरा मंत्र आहे. आता त्याचा आपण विचार करू. जेव्हा माणूस झोपतो तेव्हाचा आता हा प्रश्न आहे. गार्ग्यान ऋषीने विचारलेला प्रश्न आहे. मरीचयो अर्कस्यात् गच्छतः सर्वा एतस्मिन् तेजोमंडल एकी भवन्ति. खूप छान याची उपमा दिलेली आहे. सूर्य उदय झाला, रात्रभराचा अंधार आहे, सकाळी सूर्योदय झाला. सूर्य आपल्याला दिसला पण नाही तरी त्याची आभा प्रभा जी आहे तिचा प्रभाव आपल्याला जगामध्ये दिसतो. हळूहळू उजेडायला लागला असं आपण म्हणतो. रात्री ज्या गोष्टी दिसत नव्हत्या त्यासुद्धा निसर्ग आपल्याला खूप छान मनमोहक असा दिसायला लागला. आकाश जे काळंभोर दिसत होतं त्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसायला लागल्या. अजून सूर्योदय झालाच नाही. आणि जेव्हा सूर्योदय होतो, दुपारचा वेळ असते, सूर्य तळपत असतो, तेव्हा सूर्य आपली हजारो लाखो किरणं जी आहे ती सगळी या पृथ्वी तलावर, या भूमंडळावर ती सगळी वितरित करतो. आता पुढे एतस्मिन् तेजोमंडल एकी भवन्ति. आता सूर्य अस्त होतो, संध्याकाळची वेळ. आता दिवसभर सगळी किरणं सगळीकडे पसरलेली आहेत, ती सगळी किरणं आपल्यामध्ये सामावून घेतो. अशी जी अवस्था सूर्याची आहे त्याच्याबद्दलचा आता प्रश्न आहे. आता इथे हे उदाहरण दिलं आहे. ता पुन्हा पुनरुदयते. आता जो जेव्हा सगळं आपल्याकडे सामावून घेतो सूर्य संध्याकाळच्या वेळेस, तेव्हा तोच सूर्य पुन्हा सकाळच्या वेळेस ते सगळं पुन्हा प्रकाशित करतो आपल्या किरणांनी. आता हे जसं होतं तसं ह वै तत्सर्वं परे देव मनस्येकी भवती. आता या ठिकाणी म्हणलं मनरूप देव आहे. आता जेव्हा आपण झोपतो, सूर्य जसं आपली किरणं सगळीकडे पसरवतो आणि अस्ताला जाताना पुन्हा त्या आपल्याकडे ओढून घेतो, तसं आपली इंद्रिया जी आहेत सगळी, ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असेल, मन असेल, हे जे आहे गाढ निद्रा जेव्हा लागते तेव्हा सगळीचे सगळे इंद्रिय जे आहेत त्यांची शक्ती जी आहे ती मनामध्ये विलीन होतात. आपण म्हणतो एवढी झोप लागली मला समजलंच नाही. आणि रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर झोपल्यावर तर मग मला समजलंच नाही माझे सुटकेस कोण घेऊन गेलं. मग इतकी छान झोप लागते. आता ते छान म्हणावं की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मग असं म्हणतं की मग यातलं महत्त्वाचं कोण आहे? भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या आहेत. इंद्रियाणां मनश्चास्मी. अध्यात्मविद्या विद्यानां. विद्येमधली अध्यात्मविद्या हे मी आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी. सगळी इंद्रिय आहेत पण त्यामध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, पण मन जे आहे ते मात्र मी आहे. तू मन हे माझे मीची करी, माझ्या वचने आस्था धरी. तू सगळं मन मीची करी, म्हणजे तुझं मन माझ्यामुळे सगळं भरून गेलं पाहिजे. त्या मनामध्ये माझ्याशिवाय इतर कोणताच विचार नसावा. सर्वेंद्रियाचे करून कानं. म्हणजे आता कानं जे आहेत ते 2च कानं आहेत, पण सगळे इंद्रियांनी जे जे काम आहे ते काम विसरून त्यांनी ते श्रवण करण्याचं काम करावं. इतकी एकाग्रता आपल्या श्रवणामध्ये असावी असं त्या ठिकाणी आहे. आणि मग जे मन आहे ते मनरूप हा देवच आहे. आणि मग तो मनरूप जो देव आहे की तो अशी जी अवस्था असते सगळ्या इंद्रियांची शक्ती त्या मनाच्या ठिकाणी एकरूप होती, तेव्हा तो जीवात्मा किंवा तो जीव, ते शरीर, तो झोपलेला माणूस हा न तो सुनता आहे न देखता आहे. म्हणजे तो त्याला काही ऐकू पण येत नाही, त्याला दिसत पण नाही, डोळे बंद असल्यामुळे दिसत नाही, कान तर उघडेच असतात पण कानामध्ये ते शब्द ग्रहण करण्याची शक्ती नसते, रिसेप्टिव्हिटी नसते. जसं आपण म्हणतो की बाहेरचं ब्रॉडकास्ट आमच्या टी व्हीवर दिसतच नाही, म्हणजे ते ग्रहण करण्याची शक्ती त्यामध्ये नाही. तसा तो पाहतही नाही, तो दिसत पण नाही आणि
समजा जागा असेल तर त्याला काहीतरी बसल्या बसल्या चांगला वास येतो, सुगंध येतो, दुर्गंध येतो. हे जे आहे ते सुद्धा त्याला येत नाही. आणि मग स्वाद घेणं, आता स्वाद घेणं तर अजून दूरची गोष्ट झाली. म्हणजे काहीतरी घेऊन आपल्या तोंडात टाकल्याशिवाय त्याचा स्वाद, त्याचा काय म्हणतो आपण त्याला आनंद जो आहे, वा वा खूप छान आहे, आज छान केल्या पोळ्या वगैरे असं जे म्हणतो आपण. आणि मिष्टान्न तर खूपच छान झालं होतं, भाजी तर खूपच छान, काही वर्णनच नाही करावं असं आपण जागेपणी म्हणतो. पण तेच झोप लागल्यानंतर तो स्वादसुद्धा तोसुद्धा लोप पावतो. आता त्या झोपलेल्या माणसाला स्पर्श केला तरी त्याला जाणवत नाही. काय कुंभकर्णासारखा झोपला होता, कितीदा मी तुला उठवलं असं आपण म्हणतो. तर आपण स्पर्श केला तरी त्याला ते जाणवत नाही. तो बोलत नाही आणि न ग्रहण करता, म्हणजे त्याने काही ग्रहण पण करत नाही. तो चालतसुद्धा नाही. आता ईशावास्य उपनिषद तन्नेजती तद एजती, म्हणजे तो परमात्मा कसा आहे, तो म्हणलं तर तो चालत आहे, म्हणलं तर तो एका ठिकाणी स्थिरसुद्धा आहे. आता या ठिकाणी तसेच प्रश्न होते. न शृणोती न पश्यती न जिघ्रती न रसयते न स्पृशते न अभिवदते न दत्ते न आनंदयते न विसृजते न यायते स्वपिती इति चक्षते. त्याला म्हणजे कसल्याच गोष्टीची जाणीव राहत नाही. मग झोपल्यानंतर ती जी अवस्था आहे. आता ते मन, त्या मनामध्ये हे सगळ्या इंद्रियांची शक्ती एकत्र झाली. आता तेव्हा जो जागा होतो तेव्हा मग काय होतं, ती इंद्रिय आपल्या शक्तीनुसार पुन्हा त्या मनातून बाहेर पडतात. खूप झोप झाली, आता उठल्यावर असं वाटतं की डोळे उघडल्यावर अरे इतका उशीर झाला का, की लगेच आपण उठतो. कारण काय, 15 ऑगस्ट आहे, लवकर जायचं, शाळेमध्ये जायचं, तिकडे कॉलेजमध्ये जायचं, नोकरीच्या ठिकाणी जायचं. हे लक्षात आल्यावर मग घाईघाई करून माणूस तयार होऊन त्या ठिकाणी निघून जातो. पण जेव्हा झोपतो तेव्हा मात्र किती शांततेने झोपलेला असतो. मग त्याची झोपण्याची अवस्था, त्या झोपण्याच्या अवस्थेमध्ये त्याची इंद्रिय काय कामं करतात, त्या इंद्रियांचा अधिष्ठाता जे जे देव आहेत त्यापैकी किती देव झोपलेले असतात, किती जागे राहतात, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आता गार्ग्य मुनी जे आहेत त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना आता 2 मंत्रांनी आता पुढचं उत्तर पिप्पलाद ऋषींनी दिलेलं आहे. प्राणाग्नय एवैतस्मिन् पुरे जागृती गार्हपत्यो हवौ एषो अपानो व्यानो अन्वहार्य पचनो यद्गार्हपत्यात प्रणीयते प्रलयनात आहवनीय प्राणः. आता प्राण जे आहे त्याच्याबद्दल सांगतं. प्राण मुख्य आहे ते आपण पाहिलं मागच्या पण प्रश्नाच्या उत्तर. प्राण आणि रई हे 2 गोष्टी आहेत. प्राण म्हणजे जे मुख्य आहे ते, आणि रई म्हणजे त्याचा परिणाम म्हणून जे दिसतं ते. तर आता प्राण जर मुख्य असेल तर, आणि प्राणाचे प्रकार आपण पाहिले, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आता अग्नी जो आहे, प्राण हाच अग्नी आहे असा जर विचार केला तर या प्राणाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, जसं गार्हपत्य अग्नी आहे, अन्वाहार्य पचन अग्नी आहे, आह्वनीय अग्नी आहे, अशा अग्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत. श्रीमद भागवताच्या एका स्कंदामध्ये या सगळ्या अग्नीची उत्पत्ती, मुळामध्ये 3 अग्नी दिले, मग त्यांचे पुढे अग्नी झाले, असे 49 अग्नी तत्त्व दिलेले आहेत. आता त्यांचा जर विचार केला तर या सगळ्या ठिकाणी ह्या जो वायू जो आहे आपल्यातला, अपान, व्यान, उदान, समान, प्राण, यामध्ये कोणता अग्नी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे असे प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि त्याचं उत्तर देतात. एतस्मिन् पुरे, पुरे म्हणजे देह, या शरीररूपी नगरामध्ये प्राणाग्नया एव 5 अग्नी आहेत असं कल्पना केली. 5 अग्नी, आणि त्या जागृती म्हणजे ते जागे असतात, पंचाग्नी. ह एष अपान, हा त्याच्यातला प्रसिद्ध कोण आहे, अपान आहे, आणि त्याला गार्हपत्याग्नी असं म्हणलेलं आहे. त्यानंतर व्यान आहे, अन्वाहार्य पचन, हा एक अग्नी आहे. गार्हपत्यात यत प्रणीयते, गार्हपत्य अग्नीने, त्या अग्नीतून जशा ज्वाळा निघतात आणि त्यातून जो निर्माण होतो, आहवनीय अग्नी. आणि प्रणयनात, प्रणयन म्हणजे उठल्यानंतर मग प्राण जो आहे तो प्रत्यक्ष कार्य करायचं. सर्वांगी प्राण, नाभी समान, बुधी अपान, हे सगळं आपण श्लोक पाहिला, समर्थांची ओळी पण पाहिली.
त्याप्रमाणे आता प्राण जो आहे, मुखी नासिकी असे जे प्राण. आता आपण झोपलेलं असतो तेव्हा आपला प्राण सुरू असतो की नाही. आपलं मुख आणि नासिक त्यामधलं मुख बंद असतं, पण नाकाने आपण श्वास घेतो. अजपा अजप निरूपण नावाचा जो समास आहे, दशक 17 समास 5, हा समास या संदर्भामध्ये प्रश्नोपनिषदाच्या 4थ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तो आपण पुन्हा वाचावा, त्याचासुद्धा विचार या ठिकाणी करावा. अजपा अजप म्हणजे धरीचा सो, सांडेचा हम, सोहम सोहम ही साधना. सोहम साधना ही सुद्धा योगाची एक साधना आहे. सहा अहम, सोहम सोहम. एक श्वास आतमध्ये आपण घेतो 6 आणि सोडतो तेव्हा अहम. आता हे जे आहे त्याचं कोष्टक दिलेलं आहे. श्वास आतमध्ये घेताना किती वेळ घ्यायचा, तो आतमध्ये ठेवल्यानंतर किती वेळ ठेवायचा आणि तो सोडताना कसा सोडायचा याचं सुद्धा गणित आहे. हे सगळं योगशास्त्रामध्ये आमचे रामदेव बाबासुद्धा याबद्दल बरं सांगतात. योगशास्त्रात जे जे शिक्षक असतील, आत्ताच आंतरराष्ट्रीय योग दिवस झाला, त्यामध्ये या सगळ्याचं श्वासावरचं नियंत्रण, कारण 21 सहस्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. दररोज 21,600 वेळेस हे श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं हे चालू असतं. 21,600 म्हणजे आता हे प्रत्येकाचं आयुष्य किती आहे हे माहीत नाही. बँकेमध्ये आपलं किती बॅलन्स आहे हे माहीत नाही. आणि केव्हाही गेलं केव्हाही चेक दिला की आपल्याला पैसे मिळतात. आता म्हणून दिवसातून 3दा जायचं, 4दा जायचं, वाटेल तेव्हा जायचं आणि पैसे काढायचे. असं करत गेलं तर मग एखाद दिवशी जेव्हा आपल्याला अडीअडचण असेल तेव्हा बँक आपल्याला पैसे द्यायला नकार देते. आता असा दिवस म्हणजे प्राणोत्क्रमण होणं, आपला प्राण जाणं, म्हणजे आपला श्वास बंद होणं. मग आता असं जर असेल तर आपण आपला श्वास कोणत्या कारणासाठी खर्च केला याचासुद्धा विचार केला पाहिजे. मी इतकं वर्ष जगलो, ज्येष्ठ नागरिक. आता नागरिक ज्येष्ठ असावा का श्रेष्ठ असावा? ज्येष्ठ हा वयानेच आहे. वयाने ज्येष्ठ आहे कारण काय, अजून मृत्यू आलेला नाही म्हणून तो ज्येष्ठ आहे. पण श्रेष्ठ असेल तर तुम्ही गंगाधर स्वामी असतील, ते समर्थ असतील, ते कोणीही असेल, पावसचे आमचे स्वरूपानंद असतील, ते कुठलेही स्वामी असतील, त्यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर कामगिरी करून ठेवलेली आहे, भरपूर कार्य केलेलं आहे आणि परमेश्वराशी एकरूपता साधलेली आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. स्वामी स्वरूपानंद हे जे आहेत हे स्वतः कृष्णाचे अवतार होते. पावसला त्यांची समाधी आहे, मंदिर आहे, गणपतीपुळेपासून जवळ. आता श्रीधर स्वामींचा सगळीकडे संचार होता. अगदी जवळ श्रीधर स्वामी आलेले आहेत हे त्यांना समजलं. हे स्वरूपानंद स्वामी अनेक वेळा शेवटच्या काळामध्ये आजारी असायचे. त्यामुळे त्यांनी फक्त एक पत्र पाठवलं माणसाबरोबर आणि ते स्वामींना येऊन मिळालं पत्र, श्रीधर स्वामींना. आणि ते म्हणतात की स्वामी तुम्ही जर आमच्याकडे आले पावसला तर मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन होईल आणि तुमच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्हाला एवढा वेळ मिळाला असेल तरी कमीत कमी तुमची वळकटी तरी पाठवा. आता वळकटी तरी पाठवा याचा अर्थ नित्य तुमच्या वापरात एखादी गोष्ट तरी पाठवा, त्याचं तरी मला दर्शन होईल. म्हणजे इतकी कमी अपेक्षा ठेवली. आणि जे स्वतः भगवान श्रीकृष्णाचे भक्त होते, अवतार होते. म्हणजे असं आपण या जीवनाकडे पाहताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जीवन जगलो तर ते आपलं आयुष्य हे सत्कारणी लागणार आहे. आता हे जे प्राण आहेत जागृतीमध्ये कोण आहे याचा विचार आपण आता मला वाटतं पुढच्या वेळेस करूया. पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे, लाईट पण गेलेले आहेत. पुढच्या वेळेस आपण या शरीरामधले जे अग्नी आहेत, पंचप्राण, पंचाग्नी, त्याचा विचार करूया. 3ऱ्या मंत्रापर्यंत आपण आलो. 3ऱ्या मंत्राचा विचार आपण करत आहोत. आता या सगळ्या मंत्रामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे कोणत्या कोणत्या मंत्रामध्ये आहेत ते सांगितलेलं आहे आणि त्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. जय श्रीराम. तुम्हाला नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ.